मायच्यान खोटं सांगत नाही। आज आपल्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे आणि मस्तकात आग जाण्याचे एकमेव कारण म्हणजे एक 5वी फेल दलिंदर आमदार आहे। जो आमदार बीजेपीचा माजी मंत्री होता आणि आता सध्या बीजेपी याच पक्षामध्ये आहे। त्यांना आज शेतकऱ्याची माय बहीण बाप सगळंच काढलं। त्यांना असं म्हटलंय की मोदी साहेब म्हणजे त्यांचे जे बाप आहेत ते राजकीय बाप, तर मोदी साहेबांनी तुमच्या बापाला पैसे दिले म्हणजे आमचा बाप कोणतर शेतकरी, तर शेतकऱ्याला पैसे दिले, तुमच्या मायला दिले, तुमच्या बहिणीला दिले, असं काय काय नाही ते बरळला। आता मी म्हणजे याला आज हिशोब देणार आहे की आमच्या बापाला तुम्ही जे दिले ना त्याच्यापेक्षा जास्त तुझ्या बापाला आम्ही काय दिलं ते आज आपण दाखवून देणार। म्हणजे शेतकऱ्यांनी तुझ्या बापाला म्हणजे तुझा जो कोणी बाप आहे ज्याचं तू नाव घेतलंस आज त्याला काय काय दिलं ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काय, बबनराव लोणीकर साहेब, तर लोणीकर तुझ्या तोंडात, फक्त तुझ्याच तोंडात नाही, तुझ्या मायच्या तोंडात, तुझ्या बायकोच्या तोंडात आणि तुझ्या बहिणीच्या तोंडात सुद्धा जो घास जातोय ना तो घास इथल्या शेतकऱ्याच्या शेतातल्या अन्नधान्यातून जाते, एवढं लक्षात ठेव। म्हणजे तुझा खरा बाप इथला शेतकरी आहे, पण तुझा खरा बाप सोडून तू दुसऱ्या बापाचं नाव घेतो ना स्टेजवर आणि सांगतो की आमच्या बापाने हे दिलं, तर तुझ्या बापानं जे शेतकऱ्यांना दिलं त्याच्यापेक्षा किती पण जास्त आमच्या बापानं त्याला दिलं, त्याचा सगळा हिशोब आज मी करून दाखवणार आहे। फक्त तुम्ही जर ऐकणारे शेतकरी असाल किंवा शेतकऱ्याच्या शेतातलं अन्न खात असाल आणि तुम्हाला जर शेतकऱ्याबद्दल प्रेम असेल, आपुलकी असेल, जिव्हाळा असेल आणि तुमच्या मनात जर या खाल्लेल्या अन्नाबद्दल कृतज्ञता असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, नव्हे तुमच्या स्टेटसला सुद्धा लावा। कारण हे जे दलिंदर अवलादी आहेत, ह्या ज्या नीच अवलादी आहेत, ज्यांना वारंवार सांगून सुद्धा शेतकऱ्याचा अपमान करण्याची, शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची त्यांची खोड मोडत नाही, अशा लोकांना एकदा अद्दल घडली पाहिजे। म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या स्टेटसला ठेवा आणि लोकांना कळू द्या आणि सगळ्या जगाला कळू द्या, त्या मंत्र्याला बी, त्या माजी मंत्र्याला आणि त्यांच्या सत्ताधाऱ्याला सगळ्यांनाच कळू द्या की आमच्या भावना तुमच्याबद्दल काय आहेत ते। अख्खा हिशोब करून दाखवणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी मागणी आहे, जर अजूनही तुम्ही ATM गुरु हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। आता बघा हिशोब देतो तुम्हाला सगळा की आमच्या बापानं त्याला काय काय दिलंय ते। तर बघा, हे बोललेत तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान मोदींना दिलेत, तर मोदींना आमच्या बापाला पैसे दिले नाही, हे तुझा बाप आहे। हे कोण आहे? हे तुझा बाप आहे, तुझा ज्यानं तुला आमदारकी खासदारकी दिली, हे की नाही, याचा बाप आहे ते, आमचा नाही। आमच्या बापानं तुझ्या बापाला काय काय दिले त्याचा सगळा हिशोब देणार आहे। तुझ्या आईला म्हणजे कोणाच्या आईला? गोरगरिबांच्या आईला। आम्ही भिकारी आहेत का? बहिणीला म्हणजे आमच्या बहिणी रस्त्यावर पडलेल्या आहेत का? बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो। तुम्ही पैसे देता म्हणजे तुमची माय कुठे जाते का पैसे कमवायला? वाईट बोलत नाही मी, स्त्री आहे, पण तुमची माय, तुमचा बाप, तुमची बहीण, तुमची बायको आम्हाला पैसे देण्यासाठी नेमके कोणते धंदे करते? आम्हाला पैसे देण्यासाठी कोणते धंदे करते, कुठून पैसे कमवते ते आधी यांनी सांगावं अशा दलिंदर माणसांनी, आणि नंतर म्हणावं की आम्ही पैसे देतो। तुम्ही काय नेमकं करून पैसे देता? तुमच्या खिशातले पैसे देता का? तुमच्या माय बहीण भाऊ कोण जे कोणी असतील ते काय धंदे करतात का काही आणि मग पैसे कमवतात का मग देतात का? याचा विचार आधी जनतेनं केला पाहिजे। या दलिंदर लोकायला सगळा हिशोब देऊ, तुमच्या बापानं आम्हाला काहीच दिले नाही, पण आमच्या बापानं तुमच्या गांडीखाली जी गाडी आहे ना, तुम्ही ज्या घरात राहता, ज्या विमानाने हिंडता, जे आयशो आरामाची जिंदगी जगता, ते सगळं आमच्या बापानं दिलंय। हे तुम्हाला आता दाखवतो मी। काय म्हणले की पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्याच्या बापाला पेरणीला पैसे दिले, वर्षाला दिवस आहेत 365 भाऊ। अख्खा हिशोब करून दाखवतो, अख्खा हिशोब दाखवतो। फक्त तुम्हाला कळकळीची विनंती एकच आहे, आता जर शांत बसले ना तर हे उद्या उरावर बसतील, आपले कपडे सुद्धा काढून घेतील, म्हणून शांत बसू नका। बबनराव लोणीकर साहेब, तुम्हाला टोटल सांगतो मी काय काय हिशोब आहे ते। वर्षातले दिवस असतात 365। तुमच्या बापानं, तुमचा जो बाप आहे त्या बापानं दिले वर्षाला 6000। किती दिले तुमच्या बापानं? 6000। दिवसाला मिळाले 16 रुपये 40 पैसे। किती मिळाले बबनराव तुमच्या बापाचे आम्हाला? 16 रुपये 40 पैसे दिवसाला मिळाले बबनराव। आता बबनराव आमचा हिशोब देतो जरासा तुम्हाला, ते बी तुम्ही समजून घ्या। बबनराव समजा आमच्याकडे फक्त 1 एकर हळद आहे। किती आहे? 1 एकर हळद। 1 एकर हळदीला औषधांचा, खतांचा आणि त्याच्या बियाण्याचा सगळा खर्च येतो 40,000। 40,000। कीटकनाशकावर किती टक्के GST आहे माहिती आहे का बबनराव तुम्हाला? 18% GST आहे। 18% GST नसेल तर गुगल करा आणि बघा कीटकनाशकावर किती आहे ते, औषधांवर किती GST आहे ते। 40,000चे 18% काढले तर 8,000 होतात बबनराव। एका शेतकऱ्याचे 2,000 रुपये तुमच्याकडे फिरतात बबनराव। एका शेतकऱ्याचे, करोडो शेतकऱ्याचे जर 2-2, फक्त 1 एकराचा हिशोब आहे बरं का बबनराव, 1 एकराचा। पुढे सांगतो तुम्हाला बबनराव, फक्त लक्षात घ्या। 1 एकर कापूस लावला, 1 एकर कापूस,
त्या कापसाला फक्त 5 जरी फवारण्या धरल्या वर्षभरात, 5 फवारण्या, एका फवारणीला 1000 रुपयाचं औषध लागते बबनराव. किती? 1000 रुपयाचं. 5 फवारण्याला 5000चं. शेतकऱ्यानं जर फक्त 5 एकर कापूस लावला ना, 25000 रुपयाचं औषध लागते बबनराव. किती रुपयाचं? 25000चं. त्याच्यावर जीएसटी 18% आहे बबनराव. किती टक्के आहे? 18%. म्हणजे 25 गुणिले 18 म्हणजे 50, म्हणजे जवळपास 5000 रुपये जीएसटी आम्ही भरला बबनराव. तुमच्या बापाला दिला आहे की नाही? कोणाला दिला बबनराव? तुमच्या बापाला दिला. बबनराव, आमचा बाप म्हणजे आमचा शेतकरी, आमचा बाप दिवसभरात 4दा शेताकडे जाते. तेवढंच नाही तर रात्री सुद्धा 4-4दा शेताकडे जाते. रानडुकरं घुसतात, रोही घुसतात, हारणं घुसतात, काय काय आमच्या शेतात घुसते आम्हाला माहित आहे. आणि आमच्या काय काय घुसायलंय तुमच्यामुळे ते आमचं आम्हाला माहित आहे. 4दा शेतात गेला, 2दा घरी आला, 8 दिवसातून एकदा तालुक्याला गेला आणि शेतीचं सामान आणलं तर रोज 100 रुपयाचं पेट्रोल लागते बबनराव. किती रुपयाचं? 100 रुपयाचं. तुमच्या पेट्रोलवर 13 रुपये टॅक्स आहे बबनराव गव्हर्नमेंटचा. 13 रुपये टॅक्स. एका दिवशी 100 रुपयाचं पेट्रोल धरलं तर एका दिवशी 13 रुपये टॅक्स घेता बबनराव. तुम्ही नाही, तुमचा बाप घेतो 13 रुपये टॅक्स. तुम्ही आम्हाला काय सांगायले 16 रुपये 40 पैसे दिवसाचं बबनराव. हिशोब करा. हे तर लय सोपा हिशोब दिला मी. अजून तर हिशोब लय मोठा आहे बबनराव. अजून लय मोठा आहे, लय मोठा. कापसाचा एक पुडा घेतला ना, एका एकरला 2 पुढे लागतात बबनराव. 2 पुड्याची किंमत 2600 ते 3000 रुपयापर्यंत जाते बबनराव. बिबियाने इतकं वाढलंय. आणि बबनराव, याच्यावर 5% जीएसटी आहे. तुम्हाला लाज वाटाय पाहिजे शेतकऱ्याच्या बिबियाण्यावर जीएसटी लावताना बबनराव. 5% जर जीएसटी म्हणलं, 3000 रुपये जर एका एकरला लागत असले तर 150 रुपये एका एकरला बबनराव. जर 5 एकर जमीन असेल तर 450 रुपयाचं नुसतं जीएसटी चाललंय बबनराव. बबनराव, असा हिशोब लावा बबनराव. कपड्यावर 28% जीएसटी आहे बबनराव. रेडीमेड कपड्यावर 28% जीएसटी बबनराव. किती? 28%. एका घरात 5 माणसं समजा बबनराव, 5 माणसं. एका माणसाला वर्षभराचे समजा 5000चे कपडे म्हणलं तर 25000 रुपये झाले बबनराव. किती झाले? 25000 बबनराव. 25000 झाले. 25000. या 25000वर जर 28% जीएसटी म्हणलं, 25 त्रिक 75, 7500 बबनराव नुसते जीएसटीच्या रूपाने तुमच्याकडे गेले बबनराव. शेतकऱ्याने जर हिशोब चालू केला ना, मायचन तुमच्या गांडीला अंडरपॅन्ट राहणार नाही, अंगावर बनियन राहणार नाही बबनराव. पळता भुई थोडी होईल, पळता भुडी बबनराव. शेतकऱ्यांना भिकारी म्हणताना जरासं लाजा, जरासं तुमच्या जीवाला लाज वाटू द्या शेतकऱ्यांना भिवानी. आणि हे 6000 रुपये कुठून दिले तुम्ही? पासले पडले का जाऊन कोणाच्या समोर? का धंदे केले काही? कुठून दिले ते? हे आमच्या जीएसटीतून दिले. आमचा बाप राब 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 राबतो, रक्ताचं पाणी करतो, तेव्हा तुमच्या गांडीखाली कार येते बबनराव. तेव्हा तुमच्या अंगावर लाखोचा सूट येते बबनराव. तेव्हा तुम्ही लाखोंची पेन वापरता बबनराव. आणि तेव्हा तुमच्या डोळ्याला लाखोंचा चष्मा येते बबनराव. ते जे लाखो रुपये तुमच्या गांडी खालची गाडी, तुमच्या अंगावरचा सूट, कपडे, बूट आहेत ना बबनराव, ते आमच्या शेतकऱ्याचं आटलेल्या रक्तातून घेतलेले बबनराव. एवढं लक्षात ठेवा. जरा लाज वाटू द्या तुमच्या जीवाला शेतकऱ्यांना. भिकारी म्हणताना जरा म्हणताना की तुमच्या शेतात पेरायला, अरे पेरायला नाही दिलं तरी आमच्या शेतकरी माती खाईल पण स्वाभिमानानं जगतो, तुमच्या पैशावर नाही बबनराव. हे हिशोब फक्त सुरू केलाय. हे हिशोब जर वाढवला ना, खोटं सांगत नाही, मायच्यान चड्डी राहणार नाही, चड्डी अंगावर. खोटं सांगत नाही, इतका हिशोब आहे. अरे एक शेतकरी फक्त 5 जणांचं कुटुंब असेल, फक्त 4000 रुपये त्याचा महिन्याचा खर्च धरला. किती बबनराव? 4000 रुपये खर्च. किती बबनराव? 4000. तर 12×48 वर्षाचे 50,000 रुपये खर्च होतो. या खर्चावर असा एकही खर्च नाही ज्याच्यावर कमीत कमी 18% जीएसटी आहे बबनराव. 60,000 रुपयाची जर 18% जीएसटी काढली तर 12 12 11 ते 12,000 बबनराव. फक्त तुम्ही हिशोब करा बबनराव. कागद घ्या, पेन घ्या, हिशोब करा. तुमच्या बापानं आम्हाला किती दिलं आणि आमच्या बापानं तुम्हाला किती दिलं एकदा चेक करा बबनराव. तुम्हाला लाज वाटेल, लाज. तुम्हाला तोंड दाखवायची गरज राहणार नाही कुठं, है ना. माझं तोंड खुपसून बसाल कुठेतरी बबनराव. जरा लाजा, बोलताना लाजा. शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, पीक बियाण्याची काय अवस्था आहे. अरे काय भाव दिलाय तुम्ही? मागच्या 2012 पासून 4000च्या वरी सोयाबीन जात नाही बबनराव. तुमचे कपडे वाढायले दनादन दनादन दनादन. तुमच्या गाडी खालची गाडी, पहिले तुमच्याकडे कोणती गाडी होती? आज तुम्ही इंडिओरा, फॉर्च्युनर घेऊन हिंडायत बबनराव. 40-40 लाखाची गाडी बबनराव तुमच्या गाडी खाली आहे. आमच्या शेतकऱ्याच्या गाडीला फाटकी अंडरपॅन्ट आहे बबनराव, फाटकी. भोकाडं मोजता मोजता मरून जासाल बबनराव तुम्ही. भोकाडं मोजता मोजता बनीला गाठी पाडून घालते आमचा शेतकरी, गाठी. तुमच्यासारखं नाही बबनराव. जॅकीची अंडरपॅन्ट फक्त 3-3 हजाराची बबनराव. जरा सुधरा, लाज वाटू द्या. ती जॅकीची अंडरपॅन्ट आमच्या शेतकऱ्याच्या कष्टाची आहे, त्या रक्ताची आहे. जरा लाज वाटू द्या तुमच्या जीवाला असं बोलताना. आणि जनतेला माझं म्हणणं आहे, घ्या उरावर यायला, घ्या बोकांडी बसवा यायला. अरे ज्या शेतकऱ्यांना हे लोक बोलतात, ज्याची माय बाप बहीण काढली जाते, अशा लोकांना तुम्ही निवडून देता. म्हणजे तुम्ही किती निर्लज्ज. तुम्हाला सुद्धा लाज वाटली पाहिजे अशा लोकांना निवडून देताना. मला सुद्धा लाज वाटली पाहिजे की मी हे कोणाला निवडून देतोय म्हणून. मतदान टाकताना काळजीपूर्वक टाका, विचार करून टाका, चांगल्या लोकांना टाका, सुशिक्षित लोकांना टाका. अशा 5वी फेल दरिंदर लोकांना मतदान टाकू नका.
नाहीतर आपल्यावर अशी वेळ येईल भाऊ, एका दिवशी शेतकऱ्याचं रुमणं घेऊन, बबनराव खोटं सांगत नाही, रुमणं म्हणायलो, रुमणं अर्थ वेगळा धरू नका, शेतकरी रुमणं घेऊन मागे लागतील, रुमणं घेऊन. राहिला प्रश्न आमच्यासारख्या बोलणारायचं तोंड दाबायला, आम्ही भीत नाही, आयरे गैरे न तू खैरे नाहीत, आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहोत, आम्ही माती खाऊन जगू पण स्वाभिमानानं जगू. त्याच्यामुळे नादाला लागायचं नाही बबनराव. तुमचं वक्तव्य तुम्ही परत घेतलं पाहिजे, सगळ्या शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागणार नाहीत तोपर्यंत इथला शेतकरी तुम्हाला याच भाषेत बोलणार, एवढं लक्षात ठेवा बबनराव. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, नुसतं बबनरावला बोलून फायदा नाही, आपल्या लेकरा बाळाचं भलं झालं पाहिजे, आपले लेकरं बाळ चांगले शिकले पाहिजे, त्याचंही भलं व्हावं म्हणूनही आपण काम करतो. आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं प्ले स्टोअरला ॲप आहे, त्या ॲपमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांसाठी फ्री बॅच आहे नवोदय स्कॉलरशिपची. कोणी बी ॲप डाउनलोड करा, रेकॉर्डेड बॅच आहे, फ्री बॅच आहे. ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांना फुकट शिका. आतापर्यंत 12,000 पेक्षा जास्त मुलांना फुकट शिकवतोय. आणखी तुमचे लेकरं शिकतील, मोठे होतील, भलं होतील, तर अशा दलिंदर आमदाराचे तळवे चाटत बसणार नाहीत, काहीतरी भलं होईल. एवढंच नाही तर त्याच्यामध्ये आणखी वेगवेगळ्या सुद्धा बॅच आहेत, तुम्हाला जे लागते ते घ्या. काही पैसे देऊन आहे, काही फुकट आहे. पैसे देऊन बी म्हणजे काय, तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षा कमी पैशाने देतो आपण त्या बॅच. तुम्हाला दाखवतो एक फक्त पोस्टर, फक्त बबनराव ध्यानात ठेवा, स्वाभिमानानं कमवतो, तुमच्यासारखं नाही रोड खाय, डांबर खाय, गिट्टी खाय, संडास खाय, बाथरूम खाय. अरे एवढंच का आला तुम्ही तर नाही ते शाळेतल्या लेकराचे कपडे सुद्धा खाता, त्याच्या सुद्धा काही ठेवत नाहीत. गेल्या वर्षी शाळेला झेडपी शाळेच्या लेकराला कपडे कवा आले माहितीये का? मे महिन्यामध्ये. वर्ष सुरू कधी होते माहितीये का? जून मध्ये. अरे लाजा वाटू द्या तुम्हाला सरकार म्हणून, है की नाही? रे बघा अशा बॅचेस आहेत, त्या जीव तोडून शिकवतो आपण, घ्यायच्या घेऊ शकता, पैसे नसतील तर फ्री सुद्धा आहे त्याच्यामध्ये बॅचेस, आहे की नाही? तर हे नवोदयची बॅच आहे आपली, चालू झालेली आहे 16 जूनला. दन 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 बॅच घ्या, दन दन अभ्यास करा, पैसे नसतील तर फुकट घ्या, फुकट पण आहे त्याच्यामध्ये, काही टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे काय नाही, आपण शेतकऱ्याची लेकरं आहोत, आपल्याला मिळावंच असं काय नाही, नाही मिळलं तरी खुश आहेत आम्ही. फक्त तुम्हाला बबनराव, तुम्हाला चांगलं मिळावं एवढी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि जनतेला फक्त कळकळीची एकच विनंती करतो की बाबा हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, स्टेटसला ठेवा आणि सगळ्याला दाखवून द्या की या लोकांची, या नीच राजकारण्याची अवकात काय आहे. आणि एटीएम गुरु या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्ले स्टोअरला जाऊन एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करा. तुमच्या लेकरा बाळासाठी त्याच्यात काही ना काही चांगलं मिळेल तुम्हाला. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.